बोला ना जे. हे बघा, तुम्हाला लीलाची काळजी आहे म्हणून तुम्ही इथे थांबलाय, पण ऑनेस्टली त्याची काही गरज नाही आहे. नाही लेट मी फिनिश. ते काय की तुम्ही इथे थांबल्यामुळे लीलाच्या बाबांची गैरसोय होईल आणि ते मला आवडणार नाही. लीलाची काळजी घ्यायला मी इथे आहे. मी तिचा हस्बंड आहे. तिला कुठलाही त्रास होणार नाही. नाही पण एजे. मी सांगितलं ना तुम्हाला, तिला कुठलाही त्रास होणार नाही. मी याची गॅरंटी देतो तुम्हाला. नाही ते बरोबरच आहे तुमचं. म्हणजे खात्रीच आहे मला की तुम्ही माझ्या लीलाची खूप काळजी घ्याल. या घरातली माणसं सुद्धा तिला सांभाळून घेतील यात काही शंकाच नाही. पण मी आई आहे ना तिची. आईचं हृदय हो माझं. माझ्या पोरीला अशी आजारी असलेलं बघून मी कशी घरी जाऊ सांगा मला. म्हणून मग मी आई आम्ही आहोत ना इकडे सगळे ताईची काळजी घ्यायला. तू घरी जा, बाबा पण एकटे, बेकरी सांभाळायला त्यांना मदत होईल तुझी. आणि काही लागलंच तर मी यशला सांगते, तो तुला घेऊन येईल परत. निघायचं आपण. तुम्ही रेडी व्हा पटकन. हो मी पर्स घेऊन येते आईची. हे बरं झालं. सुंटे वाचून कालिंदी गेली और लाटी बी नाही तुटली. काहीतरी घडली. लक्ष्मीवाहिनीला सांगायला वहिनी. आकला नाही तुम्हाला? पण सांगितलेलं काम तुम्ही नीट केलेलंच नाहीये. त्यात त्या बंटीने गोळी चालवायला 2-3 दिवस घालवले आणि आता काम केलंय तेही अर्धवट. हे बघ, त्या बंटीला म्हणा आता आणखीन काम वाढवून ठेवू नकोस. त्या एजंट त्याचे कॉन्टॅक्ट वापरून पोलिसांना कामाला लावलंय. बंटीला सांग काही दिवस अंडरग्राऊंड राहा म्हणा. हे बघा साहेब, काळजी करू नका. बंटी ऑलरेडी अंडरग्राऊंड आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कसलाही गोंधळ होणार नाहीये. हे बघ, तरी आपल्याला अलर्ट राहायला हवं. हे जे गप्प बसणार नाहीये, कळतंय ना? हो साहेब. कोणत्याही परिस्थितीत एजेच्या हाती काहीही लागता कामा नये. एजे माफ करा. नाही म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला उगीच त्रास होतोय. तुमचं एवढं व्यस्त वेळापत्रक आणि तर मला सोडायला मग माझ्या घरी जाणार, मग ऑफिसला जाणार. तुम्हाला सांगते ना, हे आमच्या लीलाचं असंच आहे. आता बघा, तुम्ही किती छान ते काश्मीरला फिरायला घेऊन गेलो होतात तिला. तर मज्जा करायची की नाही. पण आता हे असं. मला सांगा, काय गरज होती? काय गरज होती तुम्हाला न सांगता अशी एकटी देवळात जाण्याची? काहीतरीच असतं तिचं. दिस इज मोहिते. लीला त्या मंदिरात माझ्यासाठी प्रार्थना करायला गेली होती आणि तिला काय माहिती की तिच्यावर असं काहीतरी होणार आहे. एक सांगा मला, आपण घरातनं बाहेर निघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यावर हल्ला होणार आहे, सो दॅट वी कॅन बी अलर्ट. बरोबर आहे. तुमचं बरोबरच आहे. पण बघा ना, म्हणजे तुम्हालाच त्रास झाला की नाही? किती धावपळ झाली. ही आमची लीला आहे ना, ही अशीच लहानपणापासून अशी नुसती धांद्र अल्लड अल्लड आहे नुसती. काही विचार करत नाही ना. करते गोष्टी आपल्या. मिसेस मोहिते, लीलाला होणारा जो त्रास आहे ना, त्याच्यासमोर माझा त्रास काहीच नाही आहे. आणि हे सगळं मी माझ्या बायकोसाठीच करतोय. आणि लीलाचे गुण जे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटतायत ना, त्याच गुणांमुळे मी तिच्या प्रेमात पडलोय. आणि तुम्हाला लीला धांदरट किंवा अल्लड वाटते ना, पण एक सांगू, तिचं मन आहे ना एका लहान मुलासारखं प्युअर आणि निरागस आहे. ती ठरवून कोणाचाही वाईट विचार करू शकत नाही. मन प्युअर आहे तिचं. मिसेस मोहिते आणि मिसेस मोहिते, लीलाला बघायचा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही चेंज केला ना, तर तुम्हाला कळेल की लीला किती प्युअर हार्टेड आहे. आणि तिच्यासारखी मुलगी
तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. निघायचं. आणि कावा एजेंना एवढा आवडला, खूप कौतुक केलं आजी त्यांनी माझं. अरे वा, मस्त हा लीला. लीला, आता तुला कसं एकदम परफेक्ट कॉफी बनवता येते है ना? कावा एकदम छान परफेक्ट बनवता येतो. आता खरी शोभतेस तू तुझ्या परफेक्ट एजेची परफेक्ट बायको. छान 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 छान, चांगलं आहे बाबा. एका मुलीचं तिच्या नवऱ्यानं इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं की ती मुलगी आपल्या जुन्या मैत्रिणीला विसरली. आजी असं काय म्हणताय हो? मैं तुम्हें भूलूं ये हो नहीं सकता और आप मुझे भूलो ये मैं होने नहीं दूंगी आजी. कळलं 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 कळलं. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. नाही विसरलीयस तर मग मला किती फोन केलेस तू? आठवते? मला आठवते, एकदा केला होता. नाही नाही नाही, दोनदा केला होता. दोनदा, मला वाटतं 3दा 4दा 5 वेळा का 12 आजी वेळा आजी केला होता. बस, ओके ओके बस. मी सांगते की मी तुम्हाला कशी विसरले नाही. थांबा. आई! बाबा, जाऊ नकोस कुठे, इथेच बस. तू जागेवरची हलू नकोस. तुला जे काही हवं असेल ते मला सांग, मी जाऊन आणते. कुठे जाऊ सांग. आजी आजी ती कपाट आहे ना, त्यातली एक पिशवी हवी आहे. आणते. तू हलू नकोस लीला. हो हो हो. अरे बापरे, एवढं सगळं काश्मीरवरनं आणलंय? आजी ती पिशवी. ही नाही नाही बाजूची. ती. हा काय आहे? मी सांगते, तुम्ही बसा. आजी अशी कशी विसरेन मी माझ्या मैत्रिणीला? आवडली ना तुम्हाला शाल? तुमच्यासाठी. खूप खूप आवडली. आणि त्यात काय आणलंय सगळं? आजी अहो सगळ्यांसाठी आणलंय. म्हणजे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, मग किशोर सर आहे, प्रमोद सर, विराज सर, यश. कळलं कळलं कळलं. म्हणजे सगळ्यांसाठी तू काही ना काहीतरी गिफ्ट आणलेलेस. हो. काय तू पण ग, तिकडे गेल्यावर पण आमच्या सगळ्यांचा विचार करत होतीस. आजी आवडतो मला सगळ्यांचा विचार करायला. अशी कशी ग तू लीला? कुठल्या मातीची बनली आहेस मला सांग. एवढी गोड आहेस, समजदार आहेस. मग आता माझं एक ऐकशील? नाही, ऐकायचंच. हो सांगा ना. हे बघ लीला, तू अभिरामवर प्रेम करतीयस, अभिरामही तुझ्यावर प्रेम करतोय. तुम्ही दोघांनी एकमेकांचं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त केलं, आपल्या भावना व्यक्त केल्यात. म्हणजे आता खऱ्या अर्थानं तुमचा संसार सुरू झाला, नाही का? आणि माझी खात्री आहे तुमचा संसार खूप सुखाचा, आनंदाचा होणार. फक्त आता एक गोष्ट मनावर घ्या, भविष्याबद्दलही काही विचार करा. मनावर घ्या. आलेच. मनावर घ्या, भविष्याचा विचार करा. काय म्हणायचं होतं नक्की आजींना? काम होणार नसेल तर आधीच सांग. साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. उद्याची आता थेट हेडलाईन बघा. हा ॲडव्हान्स आहे, बाकीचं काम झाल्यावर. आज की ताजा खबर. एजे तैयार रहा. रूम मध्ये बसून बसून किती बोर होतंय मला. एजे पण ना उगाच सारखं मला सांगतात आराम कर आराम कर. एवढं काय झालंय मला? थोडासा पाय दुखतोय, पण हळूहळू गेले असते ना मी खाली. निदान सगळ्यांबरोबर बसून जेवले तरी असते. लीला, लीला,
हिला हिला मला माहिती तू जागी आहेस. नाही नाही, मी झोपलेच आहे खरंच. मग हाक मारल्या लगेच ओका दिलीस? एजी सॉरी एजी, मला खूप बोर होत आहे म्हणून. गरम सूप बनवलंय, लवकर पिऊन घे. सावकाश. हे काय एजी? तू बोर होतेस ना? आपण ओम शांती ओम बघणार आहोत. हो. तुम्ही माझ्या बरोबर बॉलिवूड फिल्म बघणार आहे? या एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. मक्खीजा से हम मक्खी उड़ाते हैं माँ, मक्खी उड़ाते. ओम और प्रकाश को तो मैं बर्दाश्त कर लूंगा माँ, बर्दाश्त कर लूंगा, लेकिन मक्खीजा उसके साथ मैं कभी हीरो नहीं बन पाऊंगी. कि तुम एक जूनियर आर्टिस्ट हो, पिताजी भी एक जूनियर आर्टिस्ट थे. लीला, या शाहरुखला पण बोलू दे काही डायलॉग्स. बोलू दे की, मी कुठे अडवलं? मी तर माझ्या स्टाईलने बोलते. एजे, तुम्हाला माहितीये ही फिल्म मला तोंडपाठ आहे. ते तर दिसतच आहे लीला. एक काम करूया लीला, ही फिल्म राहू दे, आपण आता तुझा परफॉर्मन्स बघूया. खरंच तुम्ही माझा परफॉर्मन्स बघणार? ऑफकोर्स. ओके हळू पाहायला लागले ना. ओके, बसूनच करते. रेडी. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर. ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर. हर औरत का ख्वाब होता है एक चुटकी सिंदूर. नवरी मिळे कशी हिटलरला. लीला, यू अँड युअर मॅडनेस. पण तुझा हाच मॅडनेस माझ्या टेस्टच लाईफमध्ये फ्लेवर घेऊन आलाय. नवरी मिळे कशी हिटलरला. नवरी मिळे कशी हिटलरला. गुड मॉर्निंग. काय ग, एकटीच काम करतेयस? मला बोलवायचंच ना, मी आले असते मदतीला. नाही ठीक आहे. बरं चल, तू चहा केलायस ना, बस मी सर्व करते. जा बस तिथे. नाही तुम्ही बसा ना, मी आणते. का ग, सगळं एकटीलाच करायचंय का तुला? मी करते मदत, बस ना तू. काही झालंय का रेवती? नाही काहीच नाही. काहीच नाही असं म्हणतेस तू, पण नक्कीच काहीतरी बिनसलंय तुझं. सोड, मी करते. नाही ताई, खरंच काही नाही. हे बघ रेवती, काही असेल तर तू बोलू शकतेस ना माझ्याशी. संकोच करू नकोस. सांग मला काय झालंय. नाही दुर्गा ताई, खरंच काहीच प्रॉब्लेम नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ही मुलगी मला ॲटिट्यूड देते. मला माझ्या समोर उभं राहायची योग्यता तरी काहीची. खरं तर माझा प्लॅन वर्क व्हावा म्हणून मला हिला भाव द्यावा लागतोय. नाही तर कधी हिचं तोंडही बघितलं नसतं मी. आता काही करून मला हिच्या मनातली शंका दूर करून परत हिच्या मनात जागा मिळवावी लागेल. आज तू नाश्ता इथेच करणार आहेस? होय, किती काळजी कराल माझी.
व्हॉट? हाऊ इज दिस पॉसिबल? काय झालं विराज? बाबा तुम्ही हे वाचा. काय? What nonsense is this? काय आहे सगळं? हा? काय झालं अभिराम? काय पेपरमध्ये काय आलंय विराज? वहिनी अहो, लीलावर अटॅक झालाय ही बातमी लीक झाली आहे. अरे विराज, पण बातमी काय छापून आली ते तर सांग आधी. बघू. दिस इज रिडिक्युलस. अरे काही छापतात ही लोक. अरे काय छापून आलंय, कोणी सांगणार आहे का? आजी थांब, मी वाचून दाखवतो. अभिराम जागीरदार यांच्या पत्नी लीला जागीरदार यांच्यावर प्राणघातक हल्ला. आणि आश्चर्याची बाब ही की त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा काहीच पाठपुरावा का केला जात नाहीये. नक्की कोण आहे हा मारेकरी? की खुद्द अभिराम जागीरदारच या हल्ल्यामागे आहेत? काय? आणि त्यामुळे ते मुद्दामून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. काय? अभिराम, हे काय सगळं? पण लीलाईंवर हल्ला झाला यात एजंटची काय चूक आहे? एजंटना का ब्लेम करतायत सगळे? हो ना. आणि एजंट लीलाईंवर का हल्ला करतील? या मीडियावाल्यांना ना कारणच हवं असतं बदनामी करायला, नाहीतर काय. हो मी न्यूज वाचली आहे, पण मला आता कॉमेंट करायचं नाहीये. ओके? माझ्या पण लॉयर मित्राचा फोन येतो मला. मला पण फोन येतोय आता. मला अरे काय प्रकार आहे हा? एजंटची काही चूक नसताना त्यांनी का उत्तरं द्यायची आहेत सगळ्यांची? काय चाललंय मला कळत नाहीये.